त्या गुफेला आमच्या इकडं कोलधवा असे म्हणतात. तर कशात मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती. आणि मी आपल्या शिंदेगावच्या मागच्या बाजूला आलो आहे. रेकोड्याचा डोंगर आहे. या डोंगराला रेकोड्याचा डोंगर म्हणतात. मी आता इकडच्या साईडला तुम्हाला दाखवतोच. तर इकडे नाही का एक ठिकाण आहे, म्हणजे गुफा आहे. तर ती गुफा बघायला जायचं आहे. आणि त्या गुफेला आमच्या इकडं कोलधवा असे म्हणतात. म्हणजे जो कोल्हा लांडगा असतो ना, त्याचं म्हणजे अशी गुफा आहे असं म्हणतात. हा बघू शकता, इकडं हा रेकोड्याचा डोंगर आहे आणि इकडं पूर्ण अशी दरी आहे. हे बघा, ही मागा आहे तो केमचा डोंगर आहे आणि इकडं पूर्ण अशी दरी आहे. हे बघा, आणि या इथं एक टप्पा आहे त्याच्या तिकडं, आणि वरतून अजून मोठा टप्पा आहे. आणि तिकडच्या साईडला आता आपण गेलोच आहे, म्हणजे तिकडच्या साईडला आपलं शेत आहे. इकडं वरी वगैरे लावायला, आणि त्याच्या मागं मांडवीचा धबधबा आहे. आणि इकडच्या साईडला पण आपण गेलो आहे. ती जे ते समोरचं त्या साईडचं दिसतंय ना, जिथं बोट आहे ना, तिथलं एक म्हणजे तिथंपर्यंत गाडी जाते. आणि इकडे काही गाडी येत नाही, तर आपण इकडं सहसा येत नाही. आणि म्हणजे तिथं नाही का भूकंपाने धसलं आहे का पाण्याने माती धसले ते माहीत नाही. ते ठिकाण तिथं आहे आणि त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर आपण आता तो कोलधवा बघायला जाणार आहे. आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे सोनू, तिथे बसला आहे तो. आपण आता त्याच्याकडे जाऊ आणि तिथून तो कोलधवा बघायला जाऊ. त्याच्यानंतर पुढे बघू बरं, पुढे अजून काय प्लॅनिंग होते. आणि इकडचे गावात तुम्हाला माहीतच असतील, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. त्या साईडला आहे वाघधोंड गाव, आणि इकडने ही नार नदी वाहत जाते खाली. आणि इथं एक वांजुळ पाणी आणि बंधारपाडा असं गाव आहे. तर आपण आता जाऊच तिकडं सोनू बसलाय. चल, रोडाचा जेवढा तो कट आहे ना, दडून धसेल आहे. आणि ते इथून रोडाचा जेवढा वरचा भाग आहे ना, तो रोडाचा पूर्ण असा. ते इथून दिसायला कमी दिसत आहे, पण लई जास्त आहे. आपण जे ठिकाण बघायला आलोय ते इथंच आहे. याच्या खाली दगड दिसते ना, याच्या खाली आपण आता खाली उतरू. इकडं गाई चारायला आलेलं आहेत. उतरण्यासाठी इकडच्या साईडने पायवाट आहे. इथून आपल्याला जावं लागेल. तर हे ठिकाण इथं आहे. इथून दिसणार पण आहे एवढं. आणि तुम्ही व्हिडिओ इथंपर्यंत बघत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता पूर्ण अशा वरतून किती दगड आहे, मोठ्या मोठ्या दगड. आणि त्याच्यामध्ये इथं आहे छोटीशी गुफा. हे बघा, त्याच्यामध्ये आता पावसाळ्याचे दिवस आहे तर पूर्ण असं पाणी असेल, पाणी गळत असेल. पण लाईट लावू
थोडस मध्ये जाऊ बर. अशी गुफा आहे, अजून मध्यपर्यंत आहे आणि वरतून पाणी गळून राहिले. हे बघा, वरतून पूर्ण पाणी गळून राहिले. हे बघा, पूर्ण असं वरतून पाणी पडून राहिले. मध्ये पूर्ण अंधार आहे असं, आणि इथून अजून मध्ये पण जाता येतं. मध्ये एकदम बारीक वाट आहे. अशी गुफा आहे आणि समोर हा आहे केमडोंगराचा. इथून पूर्ण व्ह्यू दिसतो. पावसाळ्यामध्ये जर जास्त पाऊस आला आणि गाई वगैरे चारणारे आले, गाई बकरं घेऊन इकडे आले ना, तर बहुतेक लोक ते इथे येऊन लपतात. हे बघा, अशी गुफा आहे. याला कोलदहाची गुफा म्हणतात आपल्या इकडं. आणि जेव्हा आम्ही शाळेमध्ये होतो तर प्रत्येक रविवारी सुट्टी असायची तेव्हा आम्ही इकडे यायचो. तर आपण आता इथून बाहेर निघू. तुम्हाला आता बाहेर थोडंसं दाखवतो. हे बघा, बाहेरचा व्ह्यू इथून तुम्ही आता बघा. हे बघा, बाहेर किती मस्त असं वातावरण आहे. मागणं आता पावसाचं वातावरण पण झालंय. तर आपण आता इकडनं निघू घराकडे. इकडं बघा, गाई पण चारायला घेऊन आलेले आहेत गावातले माणसं. आपल्या इकडं आज मंगळवार आहे, त्याच्यामुळं गावात सुट्टी असते मंगळवारच्या दिवशी. पूर्ण या दगडी बघा, या दगड्या आहेत आणि दगडीच्या मध्ये इथं जी मोकळी जागा दिसते ना मध्ये, यालाच कोलदह म्हणतात. आणि हे बघा, हे आहे रानआग्याचं झाड. मागे पण आपण दाखवलं होतं. हे जर हाताला वगैरे कुठे पण आपल्या शरीराला टच झालं तर अंगाला खाज सुटते. हातपाय धुवावे लागतात, आंघोळ करावी लागते, त्याच्याने ती खाज कमी होते. असं हे आग्याचं झाड. याला असे छोटे छोटे गोंडे लागतात. ते पण लई म्हणजे झाडं हे मोठं वाढले ना का त्याला गोंडे तयार होतात आणि ते वाळले का खाली, ते वाळले का ते त्याचा जो वरचा गोंडा राहतो ना तो पूर्ण असं म्हणजे वाऱ्याने किंवा हात जरी लागला ना तरी ते त्याचं वरचं असं उडून सारखं जातं आणि ते कुठं पण शरीराला टच होऊ शकतं आणि त्याच्याने खाज येऊ शकते. तर आपण आता इथून निघणार आहे घराकडे. इकडच्या साईडला थोडीशी हवा कमी आहे आणि जेव्हा आपण या दगडांच्या वरती जातो तेव्हा लई हवा सुटते इकडं. आणि हे बघा, इकडं आहे केमडोंगर. आता पावसाचं वातावरण झालं आहे. पूर्ण आता ढग त्या केमडोंगराच्या वरती आलेले आहेत. आणि इकडच्या साईडपर्यंत आपण आलो आहे. एखाद्या दिवशी आपण इकडून आणि त्या साईडला उतरू. तुम्हाला मी इथले ते एकलव्याची शाळा आहे ती पण दाखवेल वरतून. त्याचं भरपूर असं काम झालेलं आहे. बघू बरं कधी शाळेला सुरुवात होते. इकडं हे आपल्या गावचं क्रिकेटचं ग्राउंड आहे. आता आपण त्या पिचवरती जाऊ. गावापासून साधारणतः 1-1.5 किलोमीटर लांब यावं लागतं खेळायला. इथं लीग पण असते, शिंदे SPL म्हणजे शिंदे दिगर प्रीमियर लीग. इकडच्या साईडला पूर्ण दरी आहे आणि त्याच्याच इकडच्या साईडला ही क्रिकेटची पिच म्हणजेच ग्राउंड. आपण आता त्या पिच जवळ आलोय. ही आहे इथली ही पिच. इथं पूर्ण सिमेंटाने बांधलेलं आहे. इथं हे बघा बॉलाचे टप्पे आहेत. चला तर आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.